कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे बुधवार आणि आता मी चालली आहे ग्रोसरी स्टोअरमध्ये. तर मला आज घ्यायचं होतं चिकन. तर आपल्या इंडियामध्ये कसं आपल्याला जर घरी चिकन किंवा मटण घ्यायचं असेल तर आपण डायरेक्टली ते मटण शॉपवरती, चिकन शॉपवरती जातो आणि फ्रेश चिकन घेऊन येतो किंवा मटण घेऊन येतो. पण इथे तसं नाही आहे. इथे जर चिकन खायचं असेल तर आपल्याला डायरेक्ट ग्रोसरी स्टोअरमध्ये फ्रीज केलेलं असतं चिकन, तेच घेऊन यावं लागतं. मटण तर इथे मिळत नाही, कारण हे लोक मटण खात नाहीत. इथे पोर्क वगैरे किंवा बीफ वगैरे तसलं खातात. तर इथे फक्त आपल्या खाण्यासारखं चिकन किंवा अंडी असतात. तर मी तुम्हाला दाखवेनच आता इथे चिकन कसं मिळतं ते आत ग्रोसरी स्टोअरमध्ये गेल्यानंतर. तर म्हटलं आज चला थोडंसं काहीतरी स्पायसी बनवूया, म्हणजे आज बुधवार आहे म्हणून मी आता चालली आहे. तर चला आता आपण जाऊया. बस आहे मला 6 नंबरची आणि तिथून नंतर ट्राम चेंज करायची आहे. तर बघू चला. त्याचबरोबर आज कसं वेदर पण चांगलं आहे, थंडी वाजते, ऊन पण आहे, त्यामुळे थोडीशी थंडी कमी आहे. तर मी आता बस स्टॉपला आली आहे. आता 1-2 मिनटात 6 नंबरची बस आहे मला इथून. डायरेक्ट ऑशनपर्यंत नाही आहे, इथून सेंटरपर्यंत किंवा कफेनतालपर्यंत आहे बस आणि तिथून मला ट्राम आहे. तर हे बघा, अशी बीन ठेवलेली आहे तिथे. हा बस स्टॉपच आहे आणि इथे बाहेर बीन ठेवलेले आहेत. उद्या सकाळची ते कचरा गाडी येते, म्हणजे कचरा वगैरे गोळा करणारी. तर इथे बीन ठेवले की ते खाली करून नेतात. आपल्याला इथं थांबायची काही गरज नसते. तर हे बघा, इथे असं मिळतं चिकन फ्रीज केलेलं. तर तुम्हाला तर सगळं सेपरेट दिसत असेल बघा. हे विंग्स आहेत, हे विंग्स आहेत बघा. 5.19 युरोला 1 किलो आहेत आणि वरती लेग पीस आहेत बघा. तर हे 600 ग्रॅम आहेत आणि याची प्राईससुद्धा ना एक 4.70 युरोला आहे. तर मला ना विंग्स घ्यायचे आहेत, मी विंग्सच घेणार आहे, चिकन नाही घेणार. तर असे विंग्स भेटतात बघा 1 किलो, जे की 5.19 युरोला आहे. तर एक पॅकेट घेऊयात. दुसरा अजून एक दाखवते बघा. तर इथे असे ते नुसतं मऊ असतं ना, जे ब्रेस्ट असतं ते सुद्धा मिळतं बघा. तर हे 500 ग्रॅम आहे, साधारणपणे एक 7 युरोला आहे आणि 1 किलोचं पण पॅकेट आहे. हे बघा 1 किलोचं पॅकेट, जे की 10 युरोला आहे, म्हणजे 1000ला 1 किलो. इथे मोठेसुद्धा पॅकेट दिसत असतील तुम्हाला आणि इथे मसाला लावलेला आहे बघा. तरी लोक काय करतात, डायरेक्टलीच ओव्हनमध्येच नेऊन ठेवतात, त्याला काही मसाला वगैरे लावायची गरज नसते. पण नॉर्मली मी तर असेच घेते, जे साधे असतात तेच घरी नेऊन त्याला बनवते व्यवस्थित, जसं आपण इंडियन पद्धतीनं जसं बनवतो तसं. आणि ते कलेजीसुद्धा आहे. तर हे बघा, हे नुसतं कलेजा आहे, जे की 3.75 युरोला 480 ग्राम आहे. तर तुम्हाला जर पूर्ण कोंबडी जर पाहिजे असेल तर हे बघा, हे अशी मिळते, पूर्ण घ्यायला लागते. याची फक्त पखं काढलेली असतात, बाकीचे अशीच पॅक केलेली असते. त्याची प्राईस आहे 6.77 युरोला आहे. तर हे परवडते, पण खूपच जास्त होते हे. तर मी आत्ता आली ग्रोसरी स्टोअरमधून. एक साधारणपणे आत्ता 5 वाजलेले आहेत. तर मी येताना आता चिंग्स आणलेले आहेत, तुम्हाला मी घेताना दाखवले. तर जेव्हा आपण इंडियामध्ये आपल्याला चिकन विंग्स बनवायचे असेल तर आपण चिकन शॉपवरती जाऊन तसं त्यांना सांगतो की आम्हाला विंग्स पाहिजेत म्हणून, तर ते आपल्याला क्लीन करून देतात. पण इथे तसं नाही आहे. इथे जर आपल्याला चिकन विंग्स बनवायचे असतील तर ते आपल्याला घरी आणून क्लीन करावे लागतात. तर ते कसे असतात, तिथे कसे मिळतात, मी तुम्हाला ते दाखवते. तर हे बघा, हे असे मिळतात इथे विंग्स. तर हे क्लीन केलेले नाही आहेत, हे आपल्याला घरी आणून क्लीन करावे लागतात. हे 1 किलोचं पॅकेट आहे, जवळपास 12 ते 13 विंग्स असतात, जे कट केल्यानंतर डबल होतात. तर इंडियामध्ये आपल्याला चिकन शॉपमध्येच क्लीन करून देतात ते लोक, पण इथे क्लीन करावे लागतात. तर मी आता ओपन करते हे. तर हे बघा, हे असे विंग्स असतात, याला मधून इथून कट करावं लागतं. त्याच्यामुळे 2 याचे तयार होतात, 2 विंग्स तयार होतात. तर हे स्किन काढून व्यवस्थित कट केलं ना की छान होतं हे. तर मी कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर मी तुम्हाला आधी एक कट करून दाखवते. ॲक्च्युली मला पण जास्त येत नाही, पण आता थोडंसं येत राहिल्यामुळे यायला लागल्यात. कारण मी पण असं कधी याच्या आधी बनवलं नव्हतं. मी पण असं यूट्यूबवरती बघूनच हा व्हिडिओ असा कट करायला शिकले.
स्किन आहे ना ती वरची पूर्णपणे काढून टाकावी लागते. इथे कसं करतात हे लोक ना, पूर्ण एक स्किन वगैरे अशी काही काढून टाकत नाही, ओव्हनमध्ये टाकतात ते, आणि जे स्किन आहे ना ते ओव्हनमध्ये पूर्णपणे अशी जळून जाते. त्यामुळे त्यांच्यासाठी इझी आहे. पण जर आपल्याला अशी विंग्स बनवायची असेल ना तर हे स्किन काढलेली चांगली. तर हे तुम्हाला समजेल बघा, एक तयार झालेला आहे. एकापासून 2 होतात, तर एक तयार झालेला आहे, अजून दुसरं करायचं आहे बघा. मी तुम्हाला जे दाखवलं त्याच्यापासून असे 2 होतात. तर मी असे आता सगळे कट करून घेते. मी आता सगळे विंग्स क्लीन करून घेतलेले आहेत. तर हे असे झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवलं की एकापासून 2 तयार होतात, तर असे भरपूर असे तयार झालेले आहेत. तर आता याला ना अद्रक लसणाची पेस्ट आणि तिखट वगैरे लावून मॅरिनेट करायला ठेवते. आता ते ह्यात सगळं काढून घेते, जेणेकरून मला मॅरिनेट करता येईल व्यवस्थित. मध्ये आता आपण बेसिक मसाले आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकूया. तर हे मी असे सेपरेट आणलेलं आहे बघा, अद्रक लसणाची पेस्टचं. मला मिक्सवाली भेटली नाही म्हणून मी असे सेपरेट आणलेले आहेत. मीठ टाकूया, लाल तिखट, हळद, एक अंड फोडून टाकूया. मी आता ना ह्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट, तिखट, हळद, नंतर कॉर्नफ्लॉवर हे असं सगळे मसाले घालून ना मॅरिनेट करायला ठेवणार आहे एक अर्ध्या तासासाठी. आणि अर्ध्या तासानंतर मी बनवायला घेईन. तर मी आत्ता ना विंग्स तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इकडे डाळसुद्धा झालेली आहे बघा आपली. मी वरण बनवलेलं आहे आणि इकडे पांढरा भात बनवलेला आहे. तर मॅरिनेट करून ना जवळपास एक अर्धा तास होऊन गेलेला आहे. तर तेही चेक करूयात. तर हे बघा, मॅरिनेट करायला मगाशी ठेवलं होतं, याला जवळपास अर्धा पाऊण तास झाला असेल. आता तेल गरम झालेलंच आहे. आता मी सोडते याच्यामध्ये. तर हे बघा, हे विंग्स मी आता काढलेले आहेत. खूप छान आणि क्रिस्पी झालेले आहेत, तुम्हाला दिसत असतील. तर मी अजून जे राहिलेले आहेत ना ते सुद्धा टाकलेले आहेत. तर तुम्ही अशी रेसिपी ट्राय करू शकता, खूप छान होतात घरी सुद्धा. तर माझं आता संध्याकाळचं जेवण बनवून झालेलं आहे. चिकन विंग्स बनवलेले आहेत आणि डाळ आणि भात बनवलेला आहे. तर तुम्हाला चिकन विंग्स कसे वाटले मला कॉमेंट करून सांगा. आणि आत्ता आमच्याकडे 7:45 वाजलेले आहेत. तर 7:45 वाजता सध्या इथे वेदर कसं आहे किंवा वातावरण कसं आहे मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता, मस्त असं ऊन पडलेलं आहे बघा. आणि खूप जास्त हवा सुटली, बाहेर थंडी वाजते. तर मग कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा. आणि सगळ्यांनी जेवायला या. तर चला भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.